पुणे पालिकेकडून आता अनधिकृत पब आणि बारवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। पुण्यातील एफसी रोडवर महापालिका प्रशासनाकडून आता अनधिकृत पब आणि बारवर बुलडोझर फिरवला जातोय। मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर आता पुणे पालिका सुद्धा ऍक्शन मोडवर आली आहे। तर ड्रग्स कल्चरला शिंदेंचा बुलडोझर, अनधिकृत पब बारवर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्री शिंदेंनी काल प्रशासनाला आदेश दिले आहेत। ड्रग्स कल्चर संपवण्यासाठी हातोडा, बुलडोझरनं कारवाई। पुणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्सवर कठोर कारवाई। एफसी रोडवरील हॉटेल आणि पब बाहेरील अतिक्रमण तोडलं। पुणे पोलीस आणि पालिका प्रशासनानं धडक कारवाई केली। अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर पालिका प्रशासनाकडून बुलडोझरनं कारवाई। टेरासिन आणि एफसी कल्च नावाच्या पब हॉटेलवर कारवाई। त्यांनी काही केलं नाही, त्यांचे राज्य होतं, त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंदवडे निघाले आणि 100 कोटी रुपयाची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आमची पॉलिसी देशभरामध्ये झिरो टॉलरन्सची आहे। विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या 2.5 वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल, पण माझ्याकरता हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे। आज मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय की हे जे काही व्यापार करतात किंवा ज्या ठिकाणी ड्रग्स विकल्या जातात त्यांच्यावर डायरेक्ट बुलडोझर फिरवा। आता हायगाई करायची नाही, कुणालाही माफी नाही। कोणी जर त्याच्यामध्ये जर आणखीन त्याच्यामध्ये इतर कोणी जर इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्यामुळं मला वाटतं आता पुण्याला या ड्रग्सच्या विळखातून बाहेर काढण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याला पुणेकरही सहकार्य करतील आणि सर्वच राजकीय पक्षाचे लोक सहकार्य करतील। चांगल्या अशा प्रकारे पुण्यासारखं सुसंस्कृत शहर किंवा महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात जर काही प्रवृत्ती डोकं वर काढत असतील तर त्यांना ठेचून काढलं पाहिजे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर अशा प्रकारची कठोर भूमिका घेतली असेल तर ती योग्य आहे, त्याचं स्वागत हवं आणि त्याची अंमलबजावणी व्हावी।